आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला मुंडेंना महंतांनी पाठिंबा दिलाय, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे। भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा हा आरोप, तर माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना आता न्याय मिळवणं गरजेचं आहे, अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बीड हत्या प्रकरणामधील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे। सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली, तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखीच आहे। महंत नामदेव शास्त्रींचं हे मोठं विधान आहे। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी। दीपक केदार यांची टीका, तर एका गडाचे 2 गड कसे झाले, तुम्हाला पंकजा मुंडे का चालत नाहीत। दीपक केदार यांचा नामदेव शास्त्रींना सवाल आहे। गडावरून स्टेटमेंट देणं हे समाजाला भडकवण्याचं षडयंत्र आहे, दीपक केदार यांचा हा आरोप। राजकारण होऊ नये म्हणूनच भगवानगडावर दसरा मेळावा बंद केला, असं कोणतं कारण होतं आज राजकारण सुरू केलंय। मनसे नेते प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्री यांना सवाल। मी भगवान बाबा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो। नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सुरेश धसांचं वक्तव्य आहे, तर टॉम अँड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिलंय। सदावर्तेंनी केलेल्या आरोपांना सुरेश धस यांचं हे उत्तर। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी। धनंजय मुंडेंच्या विरोधामधील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार आहे, अंजली दमानिया यांचं वक्तव्य। भगवानगडाच्या महंतांनी कुणाच्या पाठीशी राहावा हा त्यांचा अधिकार आहे आणि महंत सीआयडी नाहीत ते 100% सांगू शकतात का की मुंडे गुन्हेगार नाहीत। खासदार सोनावणेंचा सवाल आहे। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी आहे। खून केलेल्यांना सोडून द्या असं मी त्यांना म्हणायचं आहे का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगींचा सवाल आहे।